उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जेव्हापासून विधानसभेची निवडणूक झाली तेव्हापासून तुम्ही आणि तुमचा मतदारसंघ आणि मतदारसंघांमधले मतदार आहेत ते चर्चेचा विषय झाले होते. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, हिवाळी अधिवेशनाचा. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमवरती जाब विचारण्यासाठी आंदोलन केलं. सर्व विरोधक एकवटले होते. काय प्रतिक्रिया? नक्कीच या देशातून ईव्हीएम जाणार. ईव्हीएम हे लोकशाहीला मारक आहे, हुकुमशाहीकडे घेऊन जाणार हे हत्यार आहे. ज्याला 25.1% मतं पडली ते आज सत्तेवरती आहेत आणि ज्यांना 74.99% मतं पडली ते पराभूत आहेत. आज जर तुम्ही आकडे या ठिकाणच्या आमदारांचे, बऱ्याच आमदारांच्या माझ्या हाऊसमध्ये भेटी झाल्या. कोण 94,000, कोण लाख, कोण 1.25 लाख, कोण 1.5 लाख, कोण 1 लाख. म्हणजे काय नेमकं असं घडलं या राज्यामध्ये की लोकांनी यांना मतं टाकावीत. आणि हे जे चित्र आहे हे चित्र लवकरच बदलणार आहे याची तुम्हाला मी खात्री देतो. शरद पवार देखील आले होते, त्यानंतर गोपीचंद पडळकर असेल किंवा भाजपचे नेते येत होते आणि चर्चा होती की राहुल गांधी देखील येणार आहेत. तर विरोधक असं म्हणतात की केवळ तुमच्याकडून आणि पक्षाकडून स्टंटबाजी केली जाते, केवळ चर्चा घडवल्या जात आहेत माध्यमांमध्ये. नाही, स्टंट घडवण्याचा विषय नाही. उत्तमराव जानकर हा लढाऊ संघर्ष योद्धा आहे आणि गेली अनेक वर्ष अनेक विषयानं मी संघर्ष करतो आहे. त्या ठिकाणी प्रशासन असेल त्यांच्या विरोधात संघर्ष करत होतो. आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये संघर्ष करतो आहे. कोणी काय म्हटलं, कुणी काय केलं, राहुल गांधी येणार आहेत, उद्धवजी येणार आहेत. ते 4-8 दिवसामध्ये त्यांचे दौरे फिक्स होणार आहेत आणि याचा उठाव होणार आहे. त्याचबरोबर मी कन्फर्मपणानं सांगतो आहे की या निवडणुकीमधली ही जी हेराफेरी आहे ही शेवटची झाली. आता यापुढं निवडणुकीच्या ईव्हीएमच्या माध्यमातून हेराफेरी असणार नाही आणि फारच भारतीय जनता पार्टीचा आग्रह ईव्हीएमच्या बाबतीमध्ये असेल तर मात्र त्यांच्यासाठी ईव्हीएम ठेवू आणि जे आमच्यासारखे लोक आहेत ज्यांना आम्हाला या लोकशाही जीवन ठेवायचे आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बॅलेट पेपर ठेवले जातील. कोणत्याही गोष्टीची सक्ती असता कामा नये. आणि ज्या वेळेला मनामध्ये शंका येते की हे रामाला मानणारे लोक आहेत आणि राम सीतेवरती ज्यावेळी शंका एका माणसानं उपस्थित केली त्यावेळी रामानं अग्निपरीक्षा दिली आणि भारतीय जनता पार्टीवाले लोक हे रामाला मानणारे आहेत. एवढं देश शंका घेतोय, मग तुम्ही बॅलेटवरती माझ्या एका मतदारसंघाची निवडणूक का घेऊ शकत नाही? मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि उद्याच निवडणूक आयोगानं लेखी आज द्यावं आणि उद्या मी त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. तुम्ही म्हणताय की ही शेवटची हेराफेरी ईव्हीएमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केली, इथून पुढे करणार नाहीत. केवळ तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरतं म्हणतायत की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये? सगळ्या देशभरामध्ये आता यापुढे ईव्हीएम येणार नाही, ते असणार नाही आणि हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय. कारण एकाही माणसानं हृदयापासून मनापासून ठरवलं तर त्या ठिकाणी बदल होतो आणि मी ठरवलंय त्यामध्ये बदल करणार. शेवटचा प्रश्न, एवढ्या दिवस झालं विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासून चर्चेत आहात तुम्ही, तुमच्या मतदारसंघातील लोक. इथून पुढची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे? कारण की प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात दबाव आहे असं देखील तुम्ही वारंवार म्हणताय. नाही, मी निवडणूक आयोगाला पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये जिथं मला 500 मतं पडणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी 250 मतं पडलेले आहेत. त्या 500 लोकांची ॲफिडेव्हिट, असे गावोगावच्या सगळ्या लोकांची ॲफिडेव्हिट घेऊन मी निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि निवडणूक आयोगाला हे लोक विचारणार आहेत आम्ही ज्यांना मत दिलं त्यांना मत आमचं का गेलं नाही. त्यावरती निवडणूक आयोगानं भूमिका आपल्या 8 दिवसामध्ये स्पष्ट केली पाहिजे आणि जर निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट केली नाही तर उत्तमराव जानकर हा त्याच्या मार्गानं हा न्याय मिळवेल एवढं तुम्हाला ठामपणाने सांगतो. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने निवडणूक झाली होती त्यानंतर ज्या गावांमधून मला मतदान झाले असे ॲफिडेव्हिट मी जमा करणार आणि ते निवडणूक आयोगाला देणार आणि त्यानंतर जे काही असेल ते मी पाहीन आणि उत्तमराव जानकर काय आहे हे देखील तुम्हाला समजेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती उत्तमराव जानकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.